बातमी कालचा मंगळवार मुंबईकरांची परीक्षा पाहणारा ठरला। त्यातही हार्बर मार्गाला जास्त फटका बसला। मुसळधार पावसामध्ये मजल दरमजल करत ऑफिसला मुंबईकर पोहोचले खरे, पण परतीचा प्रवास करताना अनेकांना देव आठवले। स्टेशनवर पोहोचले तर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं म्हणून लाईफलाईन लोकल बंद। रस्त्यावर धाव घेतली तर तिथंही पाण्याचं तळ। काहींनी कधी नव्हे ते मोनो रेलचा पर्याय निवडला तर ती अधांतरी अडकली। जन्मभर लक्षात राहील असा अनुभव मोनोनं अनेकांना दिला। 582 मुंबईकरांच्या सुटकेचा थरार काल पाहायला मिळाला। नेमकं काय घडलं, का घडलं, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। वरून कोसळणारा मुसळधार पाऊस, जमिनीपासून 20 फूट उंचीवर अडकलेली मोनोरेल जुड़ चुके हैं और सभी को सुरक्षित बाहर निकालने का प्रयास। वळणावर एका बाजूला झुकलेले मोनोरेलचे डबे आणि त्या डब्यात अडकलेले 582 चिंतातूर मुंबईकर। 2 तास आत मिट्ट काळोख, बंद एसी आणि व्हेंटिलेशनची देखील कोणतीही सोय नाही। ही दृश्य कुणाच्याही काळजाचा ठोका चुकवण्यासाठी पुरेशी आहे। मंगळवारी संध्याकाळी भक्ती पार्क आणि मैसूर कॉलनी स्थानकादरम्यान हा थरार पाहायला मिळाला। स्त्री पुरुष, लहान मुलं, वृद्ध असे एकूण 582 जीव सुटका कधी होते याची वाट पाहत होते। अखेर 2 तासानंतर अग्निशमन दलानं त्यांची सुटका केली आणि सुटका झाल्यानंतर प्रवाशांनी गणपती बाप्पाचा जयघोष केला। त्यांनी ड्रायव्हर चांगला होता, त्यांनी व्यवस्थित हळूहळू इथपर्यंत तरी आणली त्यांनी, आणि इथे एकदम वाकली गाडी, मग त्यांनी इथेच थांबवली। मग सगळे फायर ब्रिगेड, पोलीस वगैरे, ॲम्ब्युलन्स वगैरे सगळे आले। आता भर पावसात ही मोनोरेल अचानक बंद पडण्याची 2 प्रमुख कारणं सांगण्यात येत आहेत। प्रवाशांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यानं वजन क्षमतेपेक्षा जास्त वाढलं, हे एक कारण, आणि त्यामुळे वीज पुरवठा अचानक खंडित झाला, हे दुसरं कारण। त्यामध्ये बेसिकली 582 पॅसेंजर होते। त्या ट्रेनची कॅपॅसिटीपेक्षा जास्त पॅसेंजर होते। त्याच्यामुळे या वल्लावर त्याच्या ट्रेनच्या जे करंट कलेक्टर शू आणि पॉवर रेल या दोघांमध्ये संबंध तुटला। त्याच्यामुळे या ट्रेनचा जो विद्युत पुरवठा होता तो खंडित झाला आणि इमर्जन्सी ब्रेक लागली। मोनो अचानक का थांबली, नेमकं काय आणि का घडलं ते नीट समजून घेऊया। पावसामुळे हार्बर लोकल सेवा बंद पडली, त्यामुळे प्रवाशांनी जवळच्या मोनो स्थानकावर एकच गर्दी केली। मोनोची वजन क्षमता 104 मेट्रिक टन आहे, मात्र गर्दीमुळे डब्यातील भार 109 टनांवर पोहोचला। एकाच वेळी साधारण 520 प्रवासी मोनो रेलमधून प्रवास करू शकतात, मात्र काल 582 प्रवासी मोनो रेलमध्ये होते। प्रवासी संख्या जास्त झाल्यानं स्टेशनवर मोनो बराच वेळ थांबली होती। काही प्रवाशांनी बाहेर यावं अशी विनंती कर्मचाऱ्यांकडून केली जात होती, मात्र कोणताही प्रवासी बाहेर येण्यास तयार नसल्यानं मोनो रेल पुढच्या स्टेशनसाठी निघाली। वाढीव वजनामुळे वळणावर करंट कलेक्टर आणि पॉवर रेल यांच्यातील यांत्रिक संपर्क तुटला। मोनोरेलसाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा खंडित झाला। वीज पुरवठा खंडित झाल्यानं सेफ्टी प्रोटोकॉल लागू झाला। इमर्जन्सी ब्रेक लागून मोनो जाग्यावर बंद पडली। MMRDAनं लगेचच टेक्निशियनची टीम घटनास्थळी रवाना केली। SOP नुसार लगेच दुसरी मोनोही तिथे रवाना करण्यात आली। आपत्कालीन परिस्थितीत दुसऱ्या मोनोमार्फत टो करून किंवा खेचून स्टेशनपर्यंत आणलं जातं, पण क्षमतेपेक्षा वजन जास्त असल्यानं मोनो खेचून स्टेशनपर्यंत आणता आली नाही आणि त्यामुळे अग्निशमन विभागामार्फत हे रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं। मोनोरेलच्या पूर्ण सेटअपमध्ये मॉनिटरिंग कमी असल्यामुळे एवढं म्हणजे निष्काळजीपणा चालतो, म्हणजे नोबडी इज टेकिंग थिंग सिरियसली देअर असं मला वाटतं। कारण की आहे, सिक्युरिटी आहेत, पण ते त्यांचं लक्ष नसतं। तिकीट काउंटरला पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी तुम्ही गेलात तर ते जे टर्नस्टाईल आहेत आपण एंट्री करतो ते पण तुटलेले आहेत। त्यामुळे इन्व्हेस्टमेंट यांची कमी आहे। आणि आता होतं काय, आता मला भीती काय वाटते की मोनोरेल जर झाली, फेल झाली, आता आपण नीट करू, आता नवीन येणारं पॉवर टॅक्सी आहे हे पण असं होणार आहे मला वाटतं, कारण की ती पण कमी क्षमतेची आहे। हे खूप मोठं संकट टळल्याची भावना प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबियांची होती,
पण सरकारची सुद्धा तशीच भावना असेल. ऐसी घटना दोबारा ना हो. लोग यात्री मोनो में रेल में ऐसी तरह फंसे रहना ये भी गलत है और इसलिए इसकी भी जांच होगी और ये निश्चित रूप से इसमें ये ऐसी घटना दोबारा ना हो इसकी पूरी खबरदारी और कोशिश शासन करेगा. मुंबईमध्ये मोनोरेलच्या बद्दल घटना घडलेली होती आणि त्याच्यात थोडं काय होतंय, कधी कधी एखाद्या मोनोरेलची कॅपॅसिटी नसताना जास्त लोक बसल्यानंतर अडचणी निर्माण होतात, जी काल मोनोरेलच्या बाबतीमध्ये झाली. पण आता सकाळपासून मोनोरेल व्यवस्थित त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. साधारण त्या बसची, त्या मोनोरेलची, त्या वाहनाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढीच साधारण बसले तर त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल, परत दुसरी ट्रिप करता येईल, तिसरी ट्रिप करता येईल. अग्निशमन दलानं या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली. त्यांचा सत्कार मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केला. MMRDA आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस या सर्वांनीच या मोहिमेत आपला वाटा उचलला. अत्यंत अभिमानास्पद अशा पद्धतीचं हे ऑपरेशन तुम्ही सगळ्या लोकांनी केलं. आमचे फायर डिपार्टमेंटचे कर्मचारी पोहोचलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येत नव्हता. अच्छा, पोहोचलेत ना, ठीक आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित पार पडेल याचा आत्मविश्वास आणि खात्री सगळ्यांना होती. आम्हाला तर होतीच, पण आमच्या वरिष्ठांना पण होती. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सुधारणा गरजेच्या आहेतच, पण त्यासोबतच प्रवाशांनी सुद्धा सुरक्षा नियमांचं आणि सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. सचिन गाडसह अजय माने, ABP माझा, मुंबई.